नेक्स्ट पार्ट बघा, पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. याचा फॉर्म्युला कसा आहे आणि सॉल्व कसं करायचं बघा लक्षात आहे. पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द फंक्शनमध्ये त्यांनी जर समजा क्वेश्चनमध्ये दिलं इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी दिलं e⁻ आणि इंटू f(t)dt असं जर क्वेश्चन दिलं तुम्हाला तर काय करायचं, लाप्लास ऑफ f(t) काढायचं, लाप्लास ऑफ f(t) काढायचं आणि s टेन्स टू, आता इथं -s आहे तर आपण पुटअप करताना +s घ्यायचं. एसच्या ऐवजी -sच्या ऐवजी व्हॅल्यू काय पुटअप करायचं, एसच्या ऐवजी +s पुटअप करायचं. कसं सॉल्व करायचं बघा, लेट अस कन्सिडर क्वेश्चन इज गिवन लाईक दिस. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी. समजा 0 टू इन्फिनिटी दिलं आहे, e⁻²t दिलं आहे इंटू e⁻⁻at मायनस e⁻⁻bt अपॉन t आणि dt दिलं. मग काय करायचं बघा आता लक्षात द्या. त्यांनी स्वतःहून इंटिग्रेशन दिलं आहे, e⁻⁻sta टर्म दिला आहे तर बाय युझिंग म्हणायचं, बाय युझिंग इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी. फॉर्म्युला काय, e⁻⁻st इंटू f(t) dt असं जर असेल तर आपण काय करायचं आहे, लाप्लास ऑफ f(t) काढायचं आणि व्हॅल्यू कसं पुटअप करायचं, s टेन्स टू +s, एसच्या ऐवजी +s. कम्पेअर करा, f(t)च्या ऐवजी व्हॅल्यू का, हा कम्प्लीट टर्म म्हणजेच कसं येणार, लाप्लास ऑफ e⁻⁻at. याचा आन्सर कसं येतं बघा, लाप्लास ऑफ e⁻⁻at मायनस e⁻⁻bt अपॉन t येतं आणि s टेन्स टू +s. आता इथं -2 आहे म्हणजे आपण लास्टला इथं असं लक्षात ठेवायचं, एसच्या ऐवजी +2 पुटअप करायचं. नेक्स्ट पार्ट बघा, इथून पुढं काय करायचं, बाय युझिंग लाप्लास ऑफ, इथून पुढं बघा काय करायचं आहे, बाय युझिंग लाप्लास ऑफ. आता हे डिवायडेड बाय t म्हणजे डिव्हिजन प्रॉपर्टी, f(t) अपॉन t असं जर असेल तर ह्याचा आन्सर येतं आहे इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ f(t) ds हा फॉर्म्युला आहे. मग ह्या फॉर्म्युलानुसार बघा, f(t) म्हणजे हा न्यूमरेटरचा टर्म, म्हणजे आन्सर कसं येणार, इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ e⁻⁻at मायनस e⁻⁻bt ds येतं. नाव बाय युझिंग फॉर्म्युला लाप्लास ऑफ e⁻⁻at इज इक्वल्स टू 1 अपॉन s प्लस a येतं. म्हणजे जे आन्सर येणार हे बघा, इंटिग्रेशन ऑफ s टू इन्फिनिटी आहे तसंच 1 अपॉन s प्लस a मायनस 1 अपॉन s प्लस b आणि ds आलं. इथून पुढं काय करायचं आहे, एकच इंटिग्रेशनचा साईन आहे पण दोन टर्म आहेत, प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. s टू इन्फिनिटी 1 अपॉन s प्लस a ds मायनस s टू इन्फिनिटी 1 अपॉन s प्लस b ds. नाव बाय युझिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a टू b 1 अपॉन f(x) dx इज इक्वल्स टू आन्सर येतं लॉग f(x) अपॉन d/dx ऑफ f(x) येतं आणि लिमिट काय, a टू b. मग आता बघा हे असं येणार, लॉग s प्लस a येतं अपॉन s प्लस एचं डेरिव्हेटिव्ह, एसचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे आन्सर आलं 1. परत बघा ह्याला लिमिट काय, s टू इन्फिनिटी मायनस ह्याचा आन्सर येतं लॉग s प्लस b अपॉन 1, लिमिट काय s टू इन्फिनिटी. परत बघा बाय युझिंग म्हणायचं, बाय युझिंग याला म्हणायचं लॉग m मायनस लॉग n असेल तर आन्सर येतं लॉग m अपॉन n. मीन्स युअर आन्सर विल बी लाईक दिस, लॉग s प्लस a अपॉन s प्लस b आणि लिमिट काय, s टेन्स टू इन्फिनिटी. एकदा अप्पर लिमिट पुटअप करा आणि एकदा लोअर लिमिट, म्हणजे असं आलं इन्फिनिटी प्लस a अपॉन इन्फिनिटी प्लस b मायनस s प्लस a अपॉन s प्लस b. त्यानंतर लॉग इन्फिनिटीचा टर्म कॅन्सल करायचं. त्याचं रिझन काय, इन्फिनिटी कॅन्सल, ॲक्च्युली आपण हा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितला आहे. इन्फिनिटी हा टर्म कॉन्स्टंट जर काढलं तर इन्फिनिटी गेट्स कॅन्सल, 1 प्लस 0 अपॉन 1 प्लस 0 होतं आहे, म्हणजे लॉग 1चा आन्सर 0. रिमेनिंग टर्म काय, मायनस लॉग
एस प्लस ए अपॉन एस प्लस बी अँड दिस इज युअर फायनल आन्सर. मग आता ह्याला काय करायचं आहे, इथं -1 म्हणजे काय असतं, -1 असतं. नाव बाय युजिंग म्हणायचं, बाय युजिंग. फॉर्म्युला कसं यूज करायचं आहे, एन इंटू लॉग एम इज इक्वल्स टू, आन्सर येतं आहे लॉग एम रेस टू एन. देअर फोर यू कॅन राईट लॉग ऑफ एस प्लस ए अपॉन एस प्लस बी ब्रॅकेट रेस टू -1. Now here inverse term is given, therefore log of s plus b upon s plus a, this is your final answer. ॲक्च्युली हे तुमचं फायनल आन्सर आहे, पण इथं कंडिशन प्रॉब्लेममध्ये बघा काय सांगितलं, एसच्या ऐवजी काय पुटअप करायचं आहे, 2. देअर फोर म्हणजे ॲक्च्युली आपण पूर्ण सॉल्व करणार आणि लास्टला काय लिहायचं, पुट एस इक्वल टू 2 म्हणजे आन्सर येतं आहे लॉग 2 प्लस बी अपॉन 2 प्लस ए, दिस इज युअर फायनल आन्सर. ह्या प्रकारे सॉल्व करावं लागेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजा असं दिलं, इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस टी इंटू ब्रॅकेट कॉस 2t मायनस कॉस टी अपॉन टी आणि डी टी दिला. आपण कसं सॉल्व करणार बघा, लक्ष द्या. आता बाय युजिंग म्हणायचं, बाय युजिंग. फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी दिलं असेल, ई रेस टू मायनस एस टी दिलेलं असेल, इंटू जो कुठला टर्म असेल, तर आपण काय करतो, ह्या ई रेस टू एस टीसोबत जो कुठला टर्म आहे फक्त त्याचंच लाप्लास काढायचं, त्याच टर्मचं लाप्लास काढायचं. आणि एसची व्हॅल्यू जे आहे ते इथं मायनस एस असलं तर आपण पुटअप करताना प्लस एस पुटअप करायचं. हे फॉर्म्युला आणि हे प्रोसिजर आहे आपला. मग आता कम्पेअर करा, एफ ऑफ टी म्हणजे एवढं कंप्लीट टर्म आपण कसं लिहिणार, लाप्लास ऑफ कॉस 2t मायनस कॉस टी अपॉन टी लिहिणार. आणि इथं काय करायचं, एस टेन्स टू, आता बघा इथं -1 आहे, आपण काय करणार, +1. नेक्स्ट स्टेप, आता इथं डिव्हिजन प्रॉपर्टी आहे. का बरं, न्यूमरेटरला एक टर्म आहे, डिनॉमिनेटरला एक टर्म आहे, तर बाय युजिंग म्हणायचं, डिव्हिजन प्रॉपर्टी यूज करायचं. डिव्हिजन प्रॉपर्टी काय, लाप्लास ऑफ एफ ऑफ टी अपॉन टी असेल तर आन्सर येतं आहे इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ एफ ऑफ टी डी एस. आता इथं थोडं लक्ष द्या, ॲक्च्युली हा एफ ऑफ टी वेगळा आहे आणि ह्या डिव्हिजन प्रॉपर्टीचा एफ ऑफ टी वेगळा आहे. नाहीतर काही जण चुकून काय करते, तिथं पण एफ ऑफ टी आहे म्हणजे वरचंच टर्म लिहिते, तसं लिहायचं नाही आहे. मग इथं काय करणार आपण, एफ ऑफ टी म्हणजे व्हॅल्यू काय, कॉस 2t मायनस कॉस टी, हे असं आलं इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ कॉस 2t मायनस कॉस टी डी एस. नाव बाय युजिंग फॉर्म्युला लाप्लास ऑफ कॉस ए टी, आन्सर येतं आहे एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे जे असं येतं एस टू इन्फिनिटी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर मायनस ह्याचा आन्सर बघा, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर डी एस येतं. नेक्स्ट स्टेप काय करायचं, प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन, हे असं येतं एस टू इन्फिनिटी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर डी एस मायनस एस टू इन्फिनिटी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर डी एस. नेक्स्ट स्टेप बघा, ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं, एस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2s, 4चं डेरिव्हेटिव्ह 0, हे असं येतं. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर ॲडजस्ट करायचं ह्या प्रॉब्लेमला, म्हणजे कसं आलं 1/2 इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी 2s अपॉन, हे स्टेप जरा व्यवस्थित लक्ष द्या, अपॉन 2चा स्क्वेअर 4 होतं आहे. इथं पण काय करतो, -1/2 घेतो, इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर डी एस. हे असं का बरं केलो आपण, तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर यायला पाहिजे म्हणून आपण असं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप, या दोघातून 1/2 कॉमन काढायचं, 1/2 कॉमन काढलात तर काय राहतं, एस टू इन्फिनिटी 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 डी एस आलं. त्यानंतर बघा मायनस एस टू इन्फिनिटी 2s अपॉन इथं एस स्क्वेअर प्लस 1 डी एस येतं. आता बघा, जो डिनॉमिनेटरचा टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, तर बाय युजिंग म्हणायचं, बाय युजिंग. फॉर्म्युला काय, बाय युजिंग फॉर्म्युला कसं आहे, इंटिग्रेशन ऑफ, हे बघा, ए टू बी एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स.
म्हणजे हा डिनॉमिनेटरचा जो टर्म आहे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर येतं लॉग एफ ऑफ एक्स आणि लिमिट काय ए टू बी, म्हणजे आन्सर येतं लॉग एस स्क्वेअर प्लस 4 लिमिट काय एस टू इन्फिनिटी मायनस लॉग एस स्क्वेअर प्लस 1 आणि लिमिट काय एस टू इन्फिनिटी. आता काय करायचं, लॉग एम मायनस लॉग एन असेल तर आन्सर येतं बाय युजिंग लॉग एम मायनस लॉग एन असेल तर आन्सर येतं लॉग एम बाय एन, म्हणजेच असं येतं बघा 1/2ला हा बघा इथं काय केलं, हा 1/2ला 1/2 आहे तसंच. लॉग एम म्हणजे एस स्क्वेअर प्लस 4 एन म्हणजे एस स्क्वेअर प्लस 1, म्हणजेच असं आलं आहे 1/2 लॉग एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आणि लिमिट काय एस टू इन्फिनिटी. एकदा अप्पर लिमिट पुटअप करायचं आणि एकदा लोअर लिमिट, म्हणजे आन्सर काय तर बघा लॉग इन्फिनिटी स्क्वेअर प्लस 4 इन्फिनिटी स्क्वेअर प्लस 1 मायनस लॉग एसच्या ऐवजी एसच पुटअप करायचं एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1, म्हणजे लोअर लिमिट झालं. मी काय सांगितलं होतं हे कॅन्सल करा, कॅन्सल केलो आपण. आता इथं मायनस आहे, इथं 1/2 आहे, तर काय झालं मायनस 1/2 झालं लॉग एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. आता काय करायचं, बाय युजिंग म्हणायचं एन लॉग एम असेल तर आन्सर येतं लॉग एम रेस टू एन, म्हणजेच असं येणार लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू -1/2. आता रेस टू -1/2 असेल तर ॲक्च्युली ह्याला आपण असं लिहू शकतो, बघा अगोदर हे जे -1/2 आहे हे असं लिहिणार, जरा सर्वजण लक्ष द्या बघा इथं एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू -1 इंटू 1/2. रेस टू -1 असेल तर आपण ह्याला रेसिप्रोकल घेणार, म्हणजे एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 ह्याचं इन्व्हर्स घेतलं. आता रेस टू 1/2. रेस टू 1/2 असेल तर याचा अर्थ काय, दिस टर्म इज इनसाइड द रूट, हा टर्म जो आहे तो रूटच्या मध्ये येणार एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. दिस इज युअर ॲक्च्युअल फायनल आन्सर ऑफ डिव्हिजन प्रॉपर्टी. पण इथं जे प्रॉब्लेम आहे, इथं याच्यात काय सांगितलं होतं, एसच्या ऐवजी काय पुटअप करायचं आहे 1. हे जे टर्म आहे हे लास्टला पुटअप करायचं आहे, याला म्हणतो आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. देअरफॉर पुट एस इज इक्वल्स टू 1, म्हणजे आन्सर येतं आहे लॉग ऑफ रूटमध्ये एसच्या ऐवजी 1 पुटअप केलं की 1चा स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1चा स्क्वेअर प्लस 4. देअरफॉर लॉग ऑफ रूटमध्ये 1चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 बाय 5 अँड दिस इज युअर फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजा असं दिलं आहे इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी sin t अपॉन टी डी टी इक्वल टू π/2. देन प्रूव्ह दिस. बघा क्वेश्चन काय, हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. तर काय करणार बघा, आता देत असताना त्यांनी स्वतःहूनच लिमिट दिलेलं आहे, तर काय करायचं बघा, आता ह्याच्यासोबत हे त्यांनीच लिमिट दिलं आहे, तर आपण काय कन्सिडर करायचं की याच्यासोबत इथं कुठली व्हॅल्यूज नाही आहे. ॲक्च्युली डिव्हिजन प्रॉपर्टी पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द फंक्शनमध्ये काय केलेलं असतं, हे गिवन समजा 0 टू इन्फिनिटी sin t अपॉन टी डी टी हे त्यांनी दिलेलं आहे. आपण काय करायचं, बाय युजिंग म्हणायचं, किंवा इथं बघा ॲक्च्युली फॉर्म्युला कसं आहे, फॉर्म्युला आहे बाय युजिंग. हे बघा थोडं स्पेस देऊन लिहितो, का बरं इथं कळेल तुम्हाला. 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी असेल तरच फॉर्म्युला आहे लाप्लास ऑफ एफ ऑफ टी आणि इथं एसच्या ऐवजी प्लस एस पुटअप करायचा, असं फॉर्म्युला आहे. पण कधी आहे माहिती आहे का, जर ई रेस टू मायनस एस टी हा टर्म असेल तर. इथं ई रेस टू एस टी हा टर्मच नाही आहे, मग मी काय अजून करतो 0 टू इन्फिनिटी ई रेस टू 0 टी इंटू sin टी अपॉन टी डी टी येतं, हा फॉर्म्युला. तर नेक्स्ट स्टेप एस टेन्स टू एस, म्हणजे असं येणार. इथून पुढे बघा लाप्लास ऑफ एफ ऑफ टी म्हणजेच काय sin टी अपॉन टी आणि एस टेन्स टू
इथं काहीच नसेल तर आता कम्पेअर करा, एसच्या ऐवजी व्हॅल्यू काय 0, म्हणजे याचा अर्थ काय फायनल जे आन्सर येणार आहे त्या आन्सरमध्ये एसच्या ऐवजी 0 पुटअप करायचं. म्हणजे नेक्स्ट स्टेप बघा, नाव बाय युझिंग म्हणायचं, बाय युझिंग लाप्लास ऑफ एफ ऑफ टी अपॉन टी असेल तर आपण काय करतो, एस टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ एफ ऑफ टी डी एस हा फॉर्म्युला आहे. ॲज पर दिस फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युलानुसार एफ ऑफ टी म्हणजे काय साइन टी, आपण असं लिहिणार बघा, एस टू इन्फिनिटी लाप्लास ऑफ साइन टी डी एस येतं. नाव बाय युझिंग फॉर्म्युला म्हणायचं, बाय युझिंग फॉर्म्युला लाप्लास ऑफ साइन ए टी असेल तर आन्सर काय येतं, ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर येतं. मग ह्या फॉर्म्युलानुसार बघा याचा आन्सर येणार एस टू इन्फिनिटी. इथं टी सोबत जो टर्म आहे त्याला ए म्हणतो, इथं टी सोबत 1 आहे म्हणजे आन्सर येणार 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 डी एस. नाव बाय युझिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ ए टू बी 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 डी एक्स असेल तर आन्सर येतं टॅन इनवर्स ऑफ एक्स येतं. आन्सर काय येतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स ए टू बी. कम्पेअर करा, एक्सच्या ऐवजी व्हॅल्यू काय एस, देअर फोर आन्सर इज टॅन इनवर्स ऑफ एस आणि लिमिट इज व्हॉट एस टू इन्फिनिटी. एकदा अप्पर लिमिट पुटअप करा तर असं येतं टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी मायनस टॅन इनवर्स ऑफ एस. नाव टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज नथिंग बट पाय बाय 2 minus tan inverse of s. This is your final answer, and here onwards put s is equals to 0, therefore pi by 2 minus tan inverse 0 झालं, s च्या ऐवजी 0 पुटअप करायचं आहे and tan inverse of 0 is equals to 0 येतं आहे, therefore pi by 2 and this is your final answer. हे बघा हेच क्वेश्चन सांगितलं होतं, प्रूव्ह धिस म्हटलं आहे आणि काय सांगितलं आहे पाय बाय 2. मग आता तुम्ही डिव्हिजन प्रॉपर्टीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जर इंटिग्रेशन ऑफ लिमिटचं क्वेश्चन आहे हे असं लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी फॉर एक्झाम्पल असं दिलं आहे कॉस ए टी मायनस कॉस बी टी अपॉन टी डी टी दिला आहे. तर हा जो टर्म आहे हा एफ ऑफ टी झाला आणि याच्यासोबत काहीच नसेल तर ई रेस टू 0 टी आहे असं ॲझ्युम करायचं, कॉस बी टी अपॉन टी डी टी आणि हा 0 टी ॲझ्युम करून आपण जेव्हा कम्पेअर करतो ह्याचं फक्त लाप्लास काढताना या टर्मचंच लाप्लास काढायचं आणि पुट एस इज इक्वल्स टू 0 करायचं. अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकताय. जर ह्याच्यासोबत ई रेस टू टीचा टर्म नसेल तर ॲडजस्टमेंट या प्रकारे करावं लागेल तुम्हाला. आणि जर समजा ई रेस टू जर ह्याच्याऐवजी ई रेस टू मायनस 3t दिलं, मायनस 3t असलं तर लास्टला एस इज इक्वल्स टू प्लस 3 करायचं. समजा ई रेस टू प्लस 2t दिलं, इथं प्लस 2 दिलं आहे म्हणून आपण एस इज इक्वल्स टू मायनस 2 करायचं. म्हणजे